हनुमंत आणि पद्मनाथ. पूर्णा संघाची सलामी जोडी. अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. गणेश बाबा लॉंग ऑफला आहेत. 2 धावा पहिले चेंडूवर हनुमंतनं कंप्लीट केलेत. आज मारुती रायाचा वार आहे शनिवार आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे एक चांगले फलंदाज हनुमंत स्ट्राईकला आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन स्वतःचा आणि सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाचं अकाउंट ओपन केलं आहे. बिनबाद 2. या चेंडूवर अपील जरूर पाहिली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. किसनदादा हसतायत कारण की ते देखील कधी कधी असा प्रकार करतायत मैदानामध्ये असल्यावर. इथे वाईटच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 3. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. नक्कीच आज सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची वेदांत साऊंड किंग चे किंग खेळाडू दीपा म्हात्रे नाही आहेत. आम्हाला आता सूचना आल्यात की दीपा म्हात्रेचा तुम्ही नाव जरूर घ्या. मात्र जेव्हा ते आपल्या टीमला जॉईन असतील तेव्हा नक्कीच हा मेसेज दीपा म्हात्रेपर्यंत आम्ही देखील पोचवू. ते ऐकत असतील. चांगले खेळाडू आहेत. जगदीश दादा यांचे एक परम मित्र रुपेश भगतचे चांगले दोस्त आहेत. इथे एक सिंगल धाव घेऊन संघाची टोटल 4 वर पोहोचलेली आहे. 3 चेंडू 4. चौथ्या मानकोली टीम आपण देखील आता तयार आहात. यानंतर आपला सामना असेल चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर. आमचे जिगेदादा केनी फॅन टीम चौथ्या मानकोली. पद्मनाथ चौधरी ना चेंडू ऑन साईडला खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. अरुण आहेत तिथे. अरुण हे संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. मात्र 30 धावाचं लक्ष. सनी भोईर आपले पिंपळाचे शिवसेना विभाग प्रमुख आहेत. यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. त्यांनी या स्पर्धेमध्ये बक्षीस लावलेले आहे. चौकार, षटकार, विकेट आणि जो एखादा खेळाडू 3 झेल घेईल त्याच्यासाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. चांगला प्रयत्न. गणेश बाबाचे चांगले प्रयत्न होते. अप्रतिम. मात्र प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला हेच देखील येणार नाही आहे. इथे जरूर प्रयत्न पाहायला मिळाले. या चौकारांचं धावसंख्या 9. शेवटचे चेंडूवर चौकार ठोकून हनुमाननं धावसंख्येला आकार दिलाय. पहिल्या 5 चेंडूमध्ये होत्या 5. त्याच्यामध्ये एक वाईट आणि शेवटचे चेंडूवर चौकार. धावसंख्या 9. नक्की चालू सीझनचा आपण मुकादम विचार पाहिला तर सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने 2 वेळेला 60+ धावा बनवलेल्या आहेत. खास करून करण पाटील चालू सीझनमध्ये चांगले टचमध्ये आहेत. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये देखील करणनं स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी केली होती. आणि कारवडीच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी एक जबरदस्त तुफानी फलंदाजी केली होती. वीर तानाजी दापोडी संघाच्या अगेन्स्ट. मात्र दापोडी संघाला पराभूत केलं कारवडीच्या स्पर्धेमध्ये. तर पायगाव संघाने 60+ धावा बनवून देखील सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये पराभूत केलं होतं. नक्कीच शिवसेना विभाग प्रमुख सुनील अनंत ठाणगे साहेबांकडून आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. इथे हा चेंडू अगदी लॉंगले का सीमा रेषेवर अडवलाय. पद्मनाथ दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि धावा झाल्यात 2.
दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 11वर पोचलेली आहे. इथे पंचांचा नोबलचा इशारा आलाय. नक्की सुनीलजी ठाणगे पिंपळाचे शिवसेना विभाग प्रमुख आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते शिवसेना विभाग प्रमुख आहेत, हे महत्त्वाचं आहे. आता संघ देखील आपले एक जयदास माली इकडून मागून या, आमचे खेळाडू आले. धन्यवाद जयदास माली, न्यू एकविरा मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि पिंपळगावचे जावई देखील आहेत. जयदास भास्कर माली या जावयांना बोलवले अर्जन, आम्हाला आराम मिळेल. नवीन फलंदाज करण पाटील, नक्की जगदीश दादा यांचे बंधू आहेत संदीप पाटील, करण पाटील. आणि करण पाटीलने पूर्णा गावासाठी रेग्युलर क्रिकेट देखील खूप चांगला खेळलेला आहे. आणि या जोडीला जगदीश दादा यांचे चिरंजीव पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका, चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय. चार चेंडू झाले दुसऱ्या ओव्हरचे. ऋतिक पाटीलना या दोन्ही फलंदाजांना कार्यालयाच्या स्पर्धेमध्ये 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. जगदीश दादा यांचे चिरंजीव युवा उद्योजक पूर्णा ऋतिक जगदीश पाटील आणि सरपंच चषकामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज सायकल देखील स्पॉन्सर केली होती. अतिशय चांगला फटका डीप मिड विकेट रिझनला जे सुभाष पाटीलनं सोडलाय आणि जीवनदान कोणाला दिलाय? करण पाटीलला. नक्कीच हा जीवनदान कदाचित गावदेवी काटील संघाला खूप महागात पडेल, कारण की करण एक असा फलंदाज आहे की एकाएकी जर तो लयमध्ये आला तर त्याला थांबवणं कठीण आहे. धावसंख्या 15, चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनलेत 15. नक्कीच करण एक त्यांच्याकडे चांगला भरोशाचा खेळाडू आहे. चालू सीझन मध्ये 2 वेळा 50 पासून थोडासा वाचलाय करण, मात्र आज त्याला जीवनदान दिलं. इथे बघूया प्रवीण माली आणि सुभाष पाटील. सुभाष पाटीलचा चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. 2 धावा शेवटच्या दुसऱ्या चेंडूवर. धावसंख्या झाली 17. 2 ओव्हर 17. अजूनही पूर्ण टीम काहीशी शांत आहे, मात्र करण नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय. बघूया एक जीवनदान तर त्याला सुभाषने दिलाय. तो जीवनदान प्रवीण माली आणि येणारा गोलंदाज महेश पाटीलला मागात पडतोय का? नक्कीच आपण मानवर कक्षामध्ये स्वागताने सन्मान करूया. सुनीलजी ठाणगे शिवसेना विभाग प्रमुख पिंपळास, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांचा आपण येतोची स्वागताने सन्मान करूया. ओम फोटो कॅमेरा आपण स्टेज कव्हर करा. सुनीलजी ठाणगे साहेबांचा आपण स्वागत सन्मान करूया. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपळ संघाच्या वतीनं सुनीलजी ठाणगे आपलं
खूप खूप आभार किसन दादा. आपले शुभास्ते सुनीलजी ठाणगे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांना प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे सुनीलजी ठाणगे. त्यानंतर भीम म्हात्रे आपल्या पिंपळगावचे समाजसेवक भीम म्हात्रे यांचा देखील आपण स्वागत सन्मान करा. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 भीम म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. नक्कीच अगदी 2 अँगलमध्ये मॅच दाखवली जाते. वा क्या बात आहे. होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. गर्व आहे आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून अनिल केनीनं आमच्या मानकुली गावाचं नाव या भिवंडी तालुक्यामध्ये आवर्जून घ्यायला भाग पडलाय. एकच लाईव्ह टेलिकास्ट आहे. होम फोटो. धन्यवाद भीमजी म्हात्रे, सुनीलजी ठाणगे दोन्ही आजच्या या दुपारच्या सत्रामधून मान्यवरांचं मनापासून स्वागत. आपण उल्लेख केला प्रवीणला का महेशला, तो झेल सोडला तो कठीण जाईल आणि ते नक्कीच प्रवीणला पहिल्या चेंडूवर काय फटका केला आहे. जेव्हा एखाद्या संघाचा खेळाडू ऑफसाईडला सेवकच्या अंदाजाने षटकार मारतोय त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता का फलंदाज किती मोठा ताकदीचा आहे. करण देखील हसतोय जरा. एक झेल सोडलाय. झेल अगदी 2 धावेवर सोडला होता तेव्हा 0वर होता. जुने चेंडू कमी आहेत. असेल तर मिळेल, नाही तर नवीन जुना करा, कारण की ते चेंडू भरपूर जातात, खराब होत आहेत. करण पाटील आणि हनुमंत पद्मनाथ बाद झालेत. आतापर्यंत 13 चेंडूमध्ये धावा 23 आलेत. बघूया 11 चेंडू आहेत आणि करण नेहमी आक्रमणच करत असतो, कारण की त्याला ठाऊक आहे 24 चेंडूंचा खेळ आहे. जास्त वेळ घेऊन फायदा नाही आहे. ताबडतोब फलंदाजी त्यांनी नेहमीच केलेली आहे. या वर्षीच्या त्याच्या 2 खेळी खूप चांगल्या राहिल्या. स्वयंभूस्फोट पायगाव स्वर्गीय कबीर निर्मल आणि एक उपसरपंच कारिवलीची दापोडेच्या विरुद्ध. हा चेंडू तेज तरा टाकलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. वाईट प्लस 22 अशा अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर आल्या. 25 धावा 13 मध्ये. आता 13 चेंडू राहिलेत. नक्कीच चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आता पूर्ण टीम. इथे हनुमंत काहीतरी आपल्या करण ज्युनियर खेळाडूला कानमंत्र देतात. हे खूप महत्त्वाचं आहे. एक सिनियर खेळाडू आणि एक ज्युनियर खेळाडूमध्ये चर्चा होणं महत्त्वाचं आहे. चांगला फटका, अगदी लॉफ्टेड शॉट आहे, समोरच्या दिशेनं केला आहे. विसेप मध्ये गणेश बाबा. काय थ्रो आहे बघा, खूप चांगला थ्रो केलाय. एकच धाव. धावसंख्या 26. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. करण पाटीलकडे आता 10 चेंडू आहेत. बघूया. प्रवीणला पहिल्या चेंडूवर एक षटकार तर ठोकला आहे, मात्र प्रवीण देखील खूप मोठा खेळाडू आहे काटेरी संघाचा. इथे फुलटॉस आणि इथे चेंडूला अगदी उडवलाय. या स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वात लहान पल्ल्याचा षटकार करण पाटीलच्या बॅटमधून. डीजे नक्कीच. तेव्हाच पद्मनाथ चौधरी आणि अरे चौधरी बोलत होते सामना लवकर लावा, वेळ लागेल, कारण की करणचे फटके दूर दूर जातील, चेंडू मैदानामध्ये यायला वेळ लागेल, म्हणून ते बोलत होतं की स्पर्धा आपल्या लवकर आटपायची आहे, जरा घाई करा. 32 धावा. चला मॅच बॉल आला का घ्या. पंच तुमच्याकडे एक्स्ट्रा ठेवा 1-2. आता जोपर्यंत करण आहे तोपर्यंत चेंडू ठेवा आपल्याकडे. करण गेल्यावर बघू.
ठेवा तुमच्याकडे. हा थैली देऊ का पाठीमागे मोठी पिशवी. 2 पंच आहेत, 3-3 चेंडू ठेवा दोघांकडे. आमच्या आयोजकांना त्रास नाही होणार मग. क्या बात आहे. पुन्हा एकदा जबरदस्त ताकदवान फटका. नशीब आम्हाला वाटलं एखादी ट्रॉफी आता डॅमेज होती की काय, इतका जोराचा फटका होता. ही करणची ताकद आहे. डीजे तीन जेल घेईल त्याला देखील, एका सामन्यातून जर 3 जेल घेतले त्याला देखील हजर आहेत. नक्की झेल सोडलाय. सुभाष शांत आहे मैदानामध्ये. इथे प्लेगचा फटका. काय टायमिंग, ताकद नजाकत. चौथा मारला, सलग चौथा. आता सुभाषनं सोडलाय न तो प्रवीणला भारी पडलाय असंच म्हणावं लागेल. धावा झाले 44. 2 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर तो झेल सोडला आणि तिथून आपण पाहिलं तर तब्बल 25 धावा बनवल्यात झेल सोडल्यानंतर. 5 चेंडूमध्ये 25 धावा झाले 44 आणि वैयक्तिक 27 करणच्या 6 चेंडूमध्ये. करण पायगावला सोडत नाही, दापोड्याला सोडत नाही, आता काटेईच्या मागे लागलाय. इथे फटका फसलाय, उंची मिळाली, लांबी कमी आहे. वेल जज कॅच. क्या बात आहे. जबरदस्त कठीण झेल घेतला सुभाषनं डीप मिड विकेट रिझनला आणि सोपा सोडला. हरकत नाही, क्रिकेटमध्ये नशीब असावे लागतात. या झेलवरून आपल्याला समजलं करणच्या नशिबात होता धावा होते 27, तेवढे त्यांनी बनवल्या. डीजे ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्या. करण बाद झालाय 7 चेंडूमध्ये 27 वर. संघाची टोटल 3 ओव्हर 2 बाद डबल 4. 44 धावा लागलेत. आता जगदीश पाटील संघाचे करता धरता हरेश चौधरी आणि हनुमंतला काहीतरी कानमंत्र देत आहेत. बघूया शेवटची ओव्हर महेशची असेल. महेश पाटील. चला चला मित्रांनो जरा फास्ट करा. हा एक षटकार लागलाय. 4 मध्ये 4 मारलेत. नक्की सनी भोईर हे देखील पिंपळास गावचे शिवसेना विभाग प्रमुख आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचं लाख मोलाचं सहकार्य आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेत. हरेश चौधरी आलाय. नक्की सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने जी सरपंच चषकाची स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचा विजेता संघ आहे आदिती 11 न्यू तुफान पिंपलास. बघूया आज सचिन स्पोर्ट पूर्णा संघ पलटवार करेल का. नक्कीच क्या बात आहे. चांगला चेंडू होता, अगदी बॉगलमध्ये चेंडू होता. प्रमोद घराची चांगली फिल्डिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडूला स्टॉप केलाय. धावसंख्या 46. शेवटचे 5 चेंडू इनिंगचे आहेत. महेश पाटील. महेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे काटोई संघाचा. आणि प्रवीण माली ला 27 धावा ठोकलेत. मला वाटतं आतापर्यंत सर्वात जास्त धावा प्रवीणनी या स्पर्धेमध्ये खर्च केलेत करणच्या समोर. इथे दुसऱ्या धावेसाठी हरेश. बघूया महेश कडू सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे, फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत. बाद आहेत. चला चेक करूया आपण. सॉफ्ट सिग्नल त्यांनी आऊट दिलाय. मात्र त्यांना थोडीशी शंका आहे. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे,
चेक करूया आपण. ओम फोटो लाईव्ह चेक करा. विकास भाऊ फलंदाज सेफ आहेत. बिंदास होता तेव्हा बोलते सूचना नव्हती दिली. सूचना या सामन्यापासून आलेली आहे. बघू सनीभाऊ आल्यावर आपण करू काहीतरी, त्यांच्याशी चर्चा करू आपण. आमच्या संघाच्या खेळाडूंनी 3 जल घेतल्यात. हॅट्रिक नाही, हॅट्रिक सलग 3 जल. बापरे कठीण काम आहे. मग सलग 3 जल कोण घेईल? फलंदाज चौकार षटकार मारतील, गोलंदाज विकेट घेईल. मात्र सलग 3 झेल घेणं छत्रीसाठी कठीण बक्षीस आहे. इथे भीमरचा इशारा आलाय आणि नो +4 अशा 5 धावा आहे चेंडूवर. बिंदास दादा तुमचं बक्षीस कॅन्सल बोलतो. सलग 3 जल घ्यायचे आहेत, कठीण काम आहे. सनीभाऊ आल्यावर बोलू आपण. एका सामन्यातून 3 जल घेऊ दे ना. हा लगातार कसे होतील? धावसंख्या 53 झालेली आहे. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आज किसन दादा. काल 50 3-4 वेळा झाल्या, आज पहिल्यांदा झाली 6व्या सामन्यात. आणि सचिन स्वर पूर्ण. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये जगदीश पाटील, रुपेश भगत, हेमंत मिटकर, संदीप पाटीलचं येणं बाकी आहे. आता चेंडू तेवढे नाही, चेंडू 4 आहेत फक्त. 53 धावा. हनुमान चांगली फलंदाजी करतात, खेळपट्टीला अगदी चिटकून आहेत, अजूनही सलामीला आलेत. क्या बात आहे. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र पाटील मात्र फ्रीड आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केली. धावसंख्या 55. 55 धावा लागल्यात 21 चेंडूमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच विकास भाऊंचं डीजे सिस्टीम चांगली आहे, आवाज देखील चांगला आमचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम विकास पाटील आदिती 11चे खेळाडू आहेत आणि माजी संघनायक देखील राहिलेले आहेत. न्यू तुफान पिंपलास. चांगला फटका विसेफमध्ये केलाय. प्रवीण मालीनं हा चेंडू सोडलाय आणि आलाय चौकार हनुमानच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 59. मुकादम आपण पाहिलं तर यावर्षी पूर्ण संघाची बॅटिंग खूप मजबूत आहे. आतापर्यंत मी बघतो तर 60+ धावा. ही तिसरी का चौथी स्पर्धा आहे त्यांची. एकोणसाठ धावा. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा फुल टॉस इथे देखील चेंडूला समोर ठेवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार आलाय. 63 धावा लागल्या. बघता बघता सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलकावरती. जय गावदेवी काठी संघाला 30 धावा बनवताना नाकीस 9 आले होते जे हनुमान सर्व्हिस संघाच्या अगेन्स्ट. मात्र या सामन्यातून त्यांना देखील काहीतरी नवीन फलंदाजी करावी लागेल, कारण की आता 63 बनलेत. शेवटचा चेंडू महेश पाटील. क्या बात आहे. इथे आता एसटी रक्षकाने सोडलाय. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण होईल या शंका नाहीये. तिसरी धाव अपूर्ण. धावा बनलेत 65 आणि 66 धावांचं मोठं आव्हान उभं केलं आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघानं जय गावदेवी काटे भिवंडी या संघासमोर. बघूया दुसऱ्या इनिंगमध्ये या 66 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील आमचे ज्येष्ठ समालोचक मोहनदादा भोईर. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत.
आणि पहिला चेंडू पेस करताना व्हाट अ कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं मानता येईल. एक व्यूहरचना पाहिली मैदानाच्या आतमधून आपण. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारक्षक शतरक्षक दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यांना अचूक चेंडूला कलेक्ट केलं आणि महत्वाची पहिली विकेट सुभाष याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मच्छिंद्र. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा फलंदाज सुभाष याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मच्छिंद्र. मच्छिंद्र घरात. बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज जगदीश पाटील. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. अजून या स्पर्धेमधून महत्वाचे 2 सामने बाकी आहेत. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं. खाली क्षेत्र होतं, कव्हर क्षेत्रामधून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 1/4 ओव्हर क्रमांक पहिलं. आणि या चौकारानं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन करतोय मच्छिंद्र घरात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. चेंडूवर मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे, झेल घेण्याची संभावना. यस, चांगला झेल कॅरी केला जातोय. चौकारचा प्रत्युत्तर मैदानाच्या मध्ये देताना गोलंदाज जगदीश पाटील. महत्वाचे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेट घेण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका म्हणता येणार नाहीये. स्काय शॉट, आकाशी फटका आपण पाहिला होता, उंची जास्त लांबी कमी. आणि आउटफील्डमधून डीपमधून काय कमालीचा झेल कलेक्ट केला करण पाटील याच्या माध्यमातून. आणि महत्वाची दुसरी विकेट प्राप्त करताना गोलंदाज जगदीश पाटील. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या हाताने अगोदर आपण पाहिलं मच्छिंद्रच्या बॅटमधून सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा पटका सजला. चेंडू सीमारेषे बाहेर जाणारा चौकार आला आणि त्याच चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज जगदीश पाटील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय राकेश. विजयाचं लक्ष फार मोठे. ऑपोजिशन सुंदरसा ऑब्राईचा पटका, चेंडू मिडापून लॉंग ऑफ लायतो. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून आता मात्र थोडीशी तारंबळ आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 2/6 ओव्हर क्रमांक पहिलं. चेंडूला पुलचा फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण. शॉट मिड विकेटला आपण पाहिलं, इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण पद्मनाथ त्याच्या माध्यमातून झालं. 1 धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे सगळे धावसंख्या होती ती 7 ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. 2 महत्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत, सुभाष आणि मच्छिंद्र घरात.
चेनूला स्विचेट केला, अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका, गोड फटका. प्रवीण याच्या बॅटमधून चौकार येतोय. या चौकारानं या सामन्यावर आपलं एक साम्राज्य निर्माण करणार. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, स्विचचा फटका आपण पाहिला. किशोर थोडासा तंबल होतोय, झेल घेण्याची संभावना दिसत नाहीये. दुसरी धाव, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामधून आता मात्र प्रवीण याची खेळी संपुष्टात.
2 षटकांची अंती धावसंख्या होती ती. एक बॉल बाकी आहे का? कर आवाज असं काय होते? हॅलो, अरे विकास बाबा बघ काय झाली याला बघ. भोंगामध्येच असा आ ऊ करते काही. ओर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये हनुमान दाभाडेच्या माध्यमातून अप्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट. एक धावांनी संघात धावसंख्या एकने पुढू शकते. धावसंख्या होते ती 25. पाणी पाणी द्या. पाणी लागेल तेव्हा मागा. दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 25. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. सन्माननीय श्रीपद पताडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. पिंपलास गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदरसा स्पंज केलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. ऑफ स्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा स्पंज केलं होतं. विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र ती क्षमता देखील या संघाकडे आहे. अतिशय चांगला फटका. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. अति घाई आणि कुठंतरी संकटात काय गरज होती का हा प्रश्नचिन्ह आहे.
जाते. नो डाऊट विजाचा शिल्पकार ज्याच्या बॅटमधून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी, कमी चेंडू जास्त दाबा, उत्तम दर्जाची गोलंदाजी, तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं काटेरी संघाला शिकस्त दिली. विजाचा शिल्पकार नो डाऊट या स्पर्धेतील सामनावीचा पुरस्काराचा मानकरी करण आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य स्टेजवर या.